मराठा समाजानं लग्नासंदर्भात आचारसंहिता आता जाहीर केली आहे। 200 लोकांमध्येच लग्न करा, हुंडा घेऊ नका किंवा देऊ नका, आचारसंहितेमध्ये हे सगळं नमूद करण्यात आलं। वैष्णवी अगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये समाजाची बैठक पार पडली। अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। हुंडा बंद करा, लग्नातली उधळपट्टी रोखण्याचं नमूद करण्यात आलं। तर मराठा समाजानं ही जी आचारसंहिता जाहीर केलेली आहे लग्नासंदर्भातली, त्यातले नेमके महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करा, अशा प्रकारची आचारसंहिता ही मराठा समाजानं बैठक घेऊन जाहीर केली। तर लग्नात हुंडा घेऊ नका, उगाच देखावा सुद्धा नको, असं सुद्धा या आचारसंहितेमध्ये नमूद केलंय। लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य, लोककलावंतांना संधी द्या, असं सुद्धा म्हटलेलं आहे। प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका, असंही म्हटलेलं आहे। प्री वेडिंग शूट जाहीररित्या दाखवलं तर लग्नाला प्रतिष्ठित निघून जातील, असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे। हार घालताना नवरा नवरीला उचलू नका, असं सुद्धा या आचारसंहितेमध्ये म्हटलेलं आहे। तर कर्ज काढून लग्नात खर्च करू नका, असंही या आचारसंहितेमध्ये मराठा समाजानं नमूद केलेलं आहे। पुढचा मुद्दा आहे नवरदेवापुढे मद्यधुंद स्थितीत नाचणाऱ्यांना आवरा, असा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे। लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता या दोघांनाच फेटे बांधा, सरसकट आलेल्या वरडाला फेटे बांधण्याची पद्धत बंद करण्याचं सुद्धा नमूद करण्यात आलंय। तर भेटवस्तूच्या ऐवजी पुस्तकं, झाडाची रोपं, रोख आहेर करा, असं नमूद करण्यात आलं आहे। या व्यतिरिक्त काय तर इच्छा असेल तर मुलीच्या नावे FD करा, जी मुलीच्याच नावे राहील, त्यामुळे FD चालणार आहे, असं सुद्धा या आचारसंहितेमध्ये। जेवणात 5हून अधिक जास्त पदार्थ ठेवू नका, जेवणावर सुद्धा अधिकचा खर्च नकोय। साखरपुडा, हळद, लग्न एकाच दिवशी करा, 3 वेगवेगळे समारंभ केले तर त्याचा खर्च सुद्धा तितका वाढत जातो आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला।